नमस्कार, मी भरत गुरु। माझ्या शाळेचं नाव आहे पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका। या तालुक्यामध्ये हिरण्यकेशीच्या काठावर वसलेलं आजरा हे सुंदर असं गाव। या गावामध्ये आजरा नगर पंचायत आहे। या नगर पंचायतीच्या अधिकारामध्ये येणारी आमची ही पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा, स्वामी विवेकानंद शिक्षण व संस्कृती प्रसारक मंडळ हे आमच्या संस्थेचं नाव आहे। या संस्थेनं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावानं हे विद्यालय सुरू केलेलं आहे। आज 25 सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती विद्यालयामध्ये अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेली आहे। संस्थेचे सचिव, संचालक, मार्गदर्शक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि हा जयंतीचा कार्यक्रम विद्यालयामध्ये अतिशय उत्साहाने पार पडलेला आहे। आमच्या विद्यालयानं शासनाने सुरू केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता आणि माझ्या शाळेचा तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे। त्याचा मला सार्थ अभिमान आहे। माझी शाळा सुंदर आहेच,
माझ्या शाळेचा परिसर सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे। अशा या माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात। मागील वर्षी विद्यालयानं राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता। त्याचबरोबर विज्ञान एकांकिकेमध्ये सुद्धा भाग घेतलेला होता। वारणा या ठिकाणी झालेल्या विज्ञान एकांकिकेमध्ये माझ्या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला होता आणि माझ्या शाळेची निवड पुणे या ठिकाणी झालेली होती। तिथे या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं विज्ञान एकांकिका पार पडलेली होती। त्यानंतर याही वर्षी माझ्या शाळेने विज्ञान एकांकिकेमध्ये भाग घेतला आणि पुणे या ठिकाणी कालच या एकांकिकेचा पहिला प्रयोग जो आहे तो झालेला आहे। अशी माझी शाळा विविध उपक्रमामध्ये सहभागी होते। माझी शाळा श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा या वाचनालयातर्फे दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करतो। त्यामध्ये सुद्धा माझ्या शाळेचे नेहमी सुरुवातीपासूनच नंबर येत असतात। माझ्या शाळेतले विद्यार्थी हिरिरीने भाग घेतात आणि नंबर मिळवतात। अशी ही आजऱ्यामध्ये नावाजलेली आमची शाळा आहे। या शाळेने विविध उपक्रम राबवून तालुक्यामध्ये एक नाव लौकिक मिळवलेला आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। आज आमच्या विद्यालयामध्ये माननीय श्री अंकुश दुर्गी सर आलेले आहेत। त्यांनी वैदिक गणित याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असं आम्हाला सांगितलं। मुख्याध्यापकांच्या परवानगीने या ठिकाणी 5वी ते 7वी या गटासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना आता ते मार्गदर्शन करत आहेत। मी या ठिकाणी प्रथमतः त्यांचं विद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना बहुमोल असं आपलं मार्गदर्शन करावं। थँक्यू सर। ओके, थँक्यू सर। ओके, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू। मी अंकुश दुर्गी बेळगावहून आलेला आहे। सामान्यपणे मी दोन्ही राज्यामध्ये लेक्चरिंग केलेलं आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक। 25-30 वर्षे मी लेक्चरिंग करत करत दोन्ही राज्यामध्ये खूप काही स्टडी केलेलं आहे। सध्या देखील मी स्टडी करतो आहे। एक 10-12 डिग्रीज कव्हर केलेले आहेत। जस्ट आता एक PhD कव्हर करत आहे, ऑलमोस्ट संपलेलं आहे। पुन्हा एकासाठी ट्राय आहे। तर त्याचबरोबर माझ्या 2 मुली अमृता आणि निकिता जस्ट 2-3 महिन्यानंतर ते सायंटिस्ट होत आहेत। मराठीतून शिकले, खेड्यातून शिकले, सुपर रँकर बनलेले आहेत। तसेच आणखी एक मुलगी सोनाली म्हणून सॉफ्टवेअर स्टुडंट। सो सहजपणे ही सुपर रँकर बनलेले आहेत बिकॉज ऑफ वैदिक मॅथ्स प्लस माझे काही टेक्निक्स आहेत स्टडीचे। आता मी ह्या सर्वच गोष्टी तर देऊ शकत नाही, तेवढ्यासाठी आता कुठल्याही शाळेमध्ये जाऊन सर्वच गोष्टी देणं वेळेचा प्रॉब्लेम होणार। त्यासाठी मी YouTube चॅनल बनवलेलं आहे। माझं YouTube चॅनल आहे अंकुश दुर्गी। फक्त 2 शब्द आहेत, अंकुश दुर्गी। 4 भाषेमधून तुम्हाला लेक्चर मिळत असतं, मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नड। पण अलीकडे मी मराठी मीडियमसाठी एक स्पेशल YouTube चॅनल बनवलेला आहे। त्यासाठी एक ॲडव्हर्टाइजसाठी मी इकडे आलेलो आहे बेळगावहून आजऱ्याला। आजऱ्याला आल्यानंतर मी प्रथमच तुमच्या या कॅम्पस मध्ये पाय ठेवल्यानंतर मला एक सुंदर आणि स्वच्छ शाळा दिसली। त्याचबरोबर खूप काही तुमचे कोटेशन सरांनी लिहिलेले आहेत। त्याचबरोबर तुमचे आता प्रायमरी सेक्शनचे विद्यार्थी खूप छान उत्तर दिले आणि फक्त 2 मिनिटाच्या आत 1 ते 100 पाढे आम्ही बनवू शकतोय। याची क्रिएटिव्हिटी आम्ही शिकलेलो आहोत असे 100% गॅरंटी तुमच्या त्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे आणि 100% ते करू शकतात। 1 ते 100 काय, 1 ते हजारो लाखो पाढे, करोडो पाढे तुम्हाला बनवता येणार। तुम्हाला देखील मी त्याचे इकडे एक आयडिया देणार आहे कशा प्रकारे ते पाढे बनवायचं, पाढेच का बनवायचं टेक्निक त्यांना देखील आणि तुम्हाला देखील का पाहिजे तर पाढ्यामध्येच गणित जगाचं पूर्ण एक मास्टर की आहे। पाढे जर क्रिएट करण्यासाठी तुम्ही जर शिकलात ऑटोमॅटिक मॅथ्स सुपर होते। भरपूर अशा गोष्टी आहेत, बेरीज, वजाबाकी, वर्ग। एक मी तुम्हाला गुणाकार देतो आहे, जगभरातले गुणाकार तुम्हाला थोडे येतात।
एक तुम्हाला वर्ग कसं बनवायचं ते देतोय, जगभरातले वर्ग सर्व तोंडी येतात. एक भागाकारामध्ये 5-6 मॉडेल आहे, त्यापैकी एक मी देतो इकडे. तसेच आणखीन 1-2 मॉडेल. त्याचबरोबर हँड रायटिंग मध्ये आता बाकी हँड रायटिंग आजच्या आज तुमचं रायटिंग सुपर रनिंग रायटिंग होऊ शकतं. हे 10 मिनिटाचं काम आहे फक्त हँड रायटिंग. जगभराचं रायटिंग सुपर होतं. त्याला टेक्निक्स आहे. अंकुश स्टडी मेथड माझा आज व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा घरी. प्लस तुम्हाला एकदा जर लेसन कोणतेही पाठ किंवा एक पुस्तक जर वाचला तर सामान्यपणे खूप खूप दिवसापर्यंत तुम्ही लक्षात ठेवून घेऊ शकता. मोस्टली जीवन विसरतच नाही. दॅट इज अंकुश स्टडी मेथड. एक माझा व्हिडिओ आहे, एक 35-40 मिनिटाचे व्हिडिओ आहे. अंकुश स्टडी मेथड इन मराठी म्हणून एक व्हिडिओ मिळतोय तुम्हाला YouTube मध्ये बघा. ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टडी होते. फक्त 2 सॅटर्डे 2 संडे मध्ये तुम्ही एक तुमचे हे पुस्तक कंप्लीट प्रॅक्टिकली बाहेर करू शकता. 2 सॅटर्डे 2 संडे म्हणजे दीड दिवस, म्हणजे 3 दिवसात. ऍक्च्युअली 2 दिवसाचं काम आहे. ह्या अनेक अशा गोष्टी करू शकता. माझे दोन्ही राज्यामध्ये हजारो असे स्टुडंट्स आहेत, सुपर रँकर बनलेले आहेत. आपण देखील बनू शकता. माझं एक स्लोगन आहे, लक्षात ठेवा, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नोबडी इज अ डल. जगभरातला कोणी व्यक्ती डल नसतो. नोबडी इज डल अँड नो सब्जेक्ट इज अ टफ. कोणताही विषय कठीण नसतोय. परंतु वी हॅव टू फॉलो सम स्पेशल टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स अँड आयडियाज. काही टेक्निक्स, स्पेशल टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स, आयडियाज आपण फॉलो केला ना, सहजपणे सुपर रँकर बनू शकतो. आता तुमच्या शाळेने, तुमच्या संस्थेने तर खूप गोष्टी तुम्हाला देत आहे. त्यातलंच हे एक पार्ट आहे. मी इकडे आल्यानंतर सरांनी थोडंसं मी जस्ट 1-2 गोष्टी मी त्यांना 1-2 पॉइंट्स त्यांना एक्सप्लेन केलं, पण सरांनी ओळखले. आणि त्याने वैदिक मॅथ्स हे फार महत्वाचं आहे. तुमचे प्रायमरी सेक्शन मध्ये मॅडमांनी देखील मराठी विषय शिकवतात, इतिहास विषय शिकवतात, पण गणित त्यांनी तोटी सांगितले. आता म्हणाले की गणित माझा आवडता विषय आहे. खरंच तुम्ही आवडी स्वतः निर्माण करून घेण्याची गरज आहे. असं काही नाही की बाबा आपण म्हणजे कोणता तरी विषय मला नाही जमणार, तो मला नाहीच कळणार, असं नाही. निगेटिव्ह नाही जायचं. पॉझिटिव्हली घ्या. यू विल बिकम सुपर रँकर. सोपं आहे, एकदम सोपं आहे. येस, त्यासाठी माझ्या YouTube मध्ये भरपूर तुम्हाला व्हिडिओ मिळतात. तुमचं देखील व्हिडिओ बनत आहे. आता मी आता आपल्या सरांनी जे पॉइंट सांगितले त्याप्रमाणे ते 2-4 पॉइंट्स बघूया. आपण एक पाड्याचं एक टेक्निक बघूया, कशा प्रकारे पाडे बनवायचो. थोडंसं तुम्ही ऍक्टिव्हली इथे बघून घ्या. तुम्हाला सहजपणे पाडे कव्हर होतात. येस कम ऑन. जरा जवळून घे बा. हे जरासे पाडे. ओके. इथे माझं युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे अंकुश दुर्गी. हे माझं काव्य नाम आहे आणि अलीकडे युट्यूब चॅनल. फेसबुक अंकुश दुर्गी, इंस्टाग्राम अंकुश दुर्गी. आता अलीकडे मी नवीन चॅनल बनवलेलं आहे, दॅट इज कॉल्ड अंकुश दुर्गी मराठी मीडियम. नाव तुम्ही सहज लक्षात ठेवू शकता. पण या जुन्या चॅनल मध्ये 4ही भाषेचे व्हिडिओज आहेत. यामध्ये मराठीचे जवळजवळ 100 व्हिडिओज आहेत. ते आता मी काढू शकत नाही. त्यासाठी या अंकुश दुर्गी चॅनलला बी सबस्क्राईब करा, म्हणजे जुने सर्व व्हिडिओज मिळतात. तसेच अलीकडे जे व्हिडिओज मी बनवत आहे, आता तुमचा जो व्हिडिओ येणार तो मराठी चॅनल वरती येणार, म्हणजे अंकुश दुर्गी मराठी मीडियम. त्यामध्ये इंग्लिश मीडियमला बी व्हिडिओ असतात, हिंदी मीडियमला बी व्हिडिओ असतात, पण खास करून मराठीवरती जास्त भर दिला जातो. ऑल सब्जेक्ट. इज इट क्लिअर? ओके, ठीक आहे. तर बघा आपण कसं पाडा बनवायचे. ते 52चा पाडा आहे. कसं बनवायचं ते लिहून घेऊ नका. तुम्हाला पाहिजे तर मी वेळ देतो.
एक ब्रेन कॉन्सन्ट्रेशन कसं बनवायचं त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवणार आहे. हाऊ टू मेक ब्रेन कॉन्सन्ट्रेट एक मी व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला बसल्या बसल्या क्लासरूम मध्ये अशा लेक्चर मध्ये घरी अभ्यास करताना ब्रेन कसं कॉन्सन्ट्रेट करून घ्यायचं ते तुम्हाला एक मी व्हिडिओ बनवून YouTube वरती सोडणार आहे. ते नंतर तुम्ही बघा म्हणे. तर प्रथम इथे बघा. येस कॉर्नर इकडून घे, इकडून तिकडून सर कॉर्नर घे. ते तुमचे हे घे तिकडे खूप छान लिहिलेलं आहे हेल्पिंग अवरचं टेबल ते घे ते कव्हर कर. येस कम ऑन. हे बघा. आर यू रेडी? येस. आता इकडे फोकस कर. आता कोणी लिहायचं नाही. कुणाकडे वॉचेस आहेत त्यांनी टाइम सेट करा. फक्त 2 मिनिटाच्या तुम्हाला 100 पर्यंत पाढे क्रिएट करण्याची आयडिया मिळणार आणि आयुष्यात कधी विसरणार नाही. आर यू रेडी? प्लीज सेट युअर टाइम. येस कम ऑन. इथेच बघायचं सर्वांनी. 100% इकडे बघायचं, लिहायचं नाही. इथे बघा 52चा पाढा आहे. प्रथम 5चा पाढा लिहून घ्यायचा. तसेच 2ला लिहून घ्यायचं. दोन्ही पाढे लिहून झाले असे समजा. त्यानंतर हे दोन्ही पाढे लिहून मिक्स करून आपण इकडे 52चा पाढा इकडे बनवायचा आहे. ओके. तर काय टेक्निक आहे? वैदिक टेक्निक. इकडे 2 असतील तर दुसऱ्या पाढ्यातील शेवटची एक ओळ अंकांची आपण इकडे उचलून ठेवायचं डायरेक्ट. नो चेंजेस, जसेच्या तसे. म्हणजे 2 4 6 8 0 अगेन द सेम 2 4 6 8 0 आहे तसे इकडे मांडून घ्यायचं. नेक्स्ट दुसऱ्या पाढ्यातील फ्रंट लाईनचे अंक फर्स्ट टेबल मध्ये ऍड करायचं. म्हणजे 5 इथे याला मिळवण्यासाठी बेरीज करण्यासाठी कोणताही अंक नाही आहे. तो 5 आहे तसा. 10 15 20 इथे अंक सुरू झाले दुसऱ्या पाढ्याचे. 25 + 1 26 30 + 1 31 36 41 46 आणि हे 52. आता कोणता पाढा तयार झालेला आहे? 52चा. याच पद्धतीने 53चा पाढा बनवू शकता का? या पद्धतीने बनवता येईल की नाही? येस. 64 64चा पाढा बनवता येईल का? येस. 76 येस. 88 ओके. 99 ओके. आता तुम्हाला 99 म्हणजे 100 पर्यंत पाढे बनवता येतात. इज इट क्लिअर? येस. प्लीज चेक युअर टाइम. टाइम बघा किती वेळ लागला. किती? 2 मिनिटे. फक्त 2 मिनिटे लागतात. हे मी हळूहळू सांगितलेलं आहे. ऍक्च्युअली 1 मिनिटाचं काम आहे. 1 मिनिटाचं. आयुष्यात एकदा तुम्ही 1 मिनिट इन्व्हेस्ट करा कॉन्सन्ट्रेट करून. ब्रेन आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ऑटोमॅटिकली तुमचा स्टडी सुपर होते. स्टडी सुपर, ब्रेन सुपर ऍक्टिव्ह होणार आणि ऑल सब्जेक्ट सुपर होणार. सोप आहे. स्टडी सुपर रँक बनण्यासाठी एकदम छोटे गोष्टी आहेत पण ते तुम्हाला सुपर बनवतात. हे कधीतरी विसरू शकता का? विसरता काय? नाही. याला काय प्रॅक्टिस करायची गरज आहे का? नाही. अत्यंत क्षण वेळ लागते ना. मिनिटे वेळ लागतात. याला तासभर नाही लागणार, दिवसभर नाही, महिना नाही, वर्षानुवर्षे नाही. पण लक्षात ठेवा टेक्निक नाही वापरले रे हे शक्यच नाही मानवाला. सो दिस इज द पॉवर ऑफ वैदिक मॅथ्स. ठीक आहे. आता मला 1 मिनिट द्या. तुम्हाला हजारो आणि लाखो करोडो पाढे तुम्हाला बनवता येतात. हे बघा. येस कम ऑन. आता मी इकडे 952चा पाढा बनवू इच्छितोय. 952चा ऑलरेडी आपल्याकडे 52चा पाढा बनलेला आहे. आता काय करावं लागणार मला? इथे 9चा पाढा लिहून घ्यावा लागणार. मग इकडे 2 असताना एक ओळ आपण उचलून ठेवून घेतलं डायरेक्ट. 2 असताना एक ओळ. तर इकडे 3 असताना
2 ओळी उचलून ठेवायचो आणि फ्रंट लाईन कशामध्ये जोडायचं त्याला 9व्या पाड्यामध्ये. त्यावेळी कोणता पाडा बनेल 952चा. म्हणजे आपण जवळ 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 कुठे आलेलो आहोत 1000 ला. गुड, व्हेरी नाईस. म्हणजे आता किती पर्यंत तुम्हाला पाडे बनवता येतात? कुठेपर्यंत 1000 पर्यंत पाडे बनवता येतात. आणखीन एखादं नव आलं तरी देखील पाडा बनवू शकता का? व्हेरी गुड, बनवू शकता. चला तर एक बघा, आता मी गुणाकार देतोय तुम्हाला. एक गुणाकार, जगभरातले गुणाकार तुम्हाला तोंडी येतात. इथे एक उदाहरण, छोटस एक उदाहरण. हे कळालंय का? पाडे कसे बनवायचं? पाडे हे गणित जगाचे हे मास्टर की आहे. असेच काही पॉइंट्स आहेत ते तुम्हाला पुढे पुढे जाऊन मिळतात. आपण इथे थोडेसे काही शक्य तेवढे पॉइंट्स कव्हर करूया एक 5-10 मिनिटात, आणि ते तुम्हाला आयुष्य उपयोगी पडतात. तुमचं सिलेबस सुपर होणार, स्टडी सुपर होणार, ब्रेन सुपर ऍक्टिव्ह होणार. हे बघा, से 86 into 8 म्हणजे 86 गुणिले 8 असं एखादं गुणाकार. तुम्हाला असे गुणाकार प्रायमरी, हायस्कूल, कॉलेज सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये येतात. एमपीएससी तुम्ही सहज कव्हर करू शकता हे जर टेक्निक फॉलो केला तर. बँकिंग एक्झाम्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एसडीए, एफडीए सर्व जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत ना, स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल, सर्वांना वेदिक मॅथ्सच उपयोग पडतो. ए टू झेड सर्व. बघा हे आता 8 into 6 असन गुणाकार किती होतोय? 48. येस, 48. 88 64 असे 2 नंबर्स आले. बघा इथे, आणि आणखी जरा जोडून घे. नंबर क्लिअर दिसत आहेत का? येस. बघा इथे 2 आहेत, 2 अंक आहेत, 2 अंक आहेत. तर दुसऱ्यामध्ये 2 भाग करा. इकडे 2 असते तर शेवटचं एक अंक उत्तरसाठी मांडून घ्यायचं. 2 असतील तर 1, आणि हे अलीकडचा अंक पहिल्या पाड्यामध्ये मिळवायचा. 64 अधिक 4 68 हे झालं उत्तर. म्हणजे 86 गुणिले 8 गुणाकार केला तर उत्तर काय मिळणार? 688. परत एकदा सांगतो बघा, इकडे 2 आहेत अंक, म्हणून दुसऱ्या 2 अंकामधून एक अंक तिकडे घ्यायचं उत्तरला, आणि अलीकडचं इकडे मिळवायचं. 2 असतील तर 1, 3 असतील तर 2, 4 असतील तर 3, 5 असतील तर 4. तिकडे उचलून ठेवायचं आणि प्रत्येक वेळी एकच, शेवटचं एकच अंक इकडे मिळवायचं. कळालं का? समजा इथे 101 अंक असतील तर अशी 101 अंक असतील तर 100 अंक तिकडे उचलून ठेवायचं डायरेक्ट आणि एकच मिळवायचं. समजा इकडे 1021 असतील तर 1021 अंक, 1020 अंक उचलून ठेवायचं डायरेक्ट, जसेच्या तसे एकच इकडे मिळवायचं. कळालं का? आता तुम्हाला हजारो अंकी संख्या दिलं तरी देखील गुणाकार करता येते. एम आय राईट? समजा 2 अंकी संख्या. आता तिकडे मॅडमने विचारले मला, सर 2 अंकी संख्यासाठी काय करायचं? मग आता तुमच्या या व्हिडिओमध्ये मॅडमने मिळतील ते पॉइंट्स आणि तुम्हालाही मिळतील. 2 अंकी संख्याचं एक बघूया. येस, बघा 2 अंकी संख्या. समजा हे 42 गुणिले 12, 42 गुणिले 12 कोणताही नंबर घ्या. हे 12 दोन्ही
12 दोन्ही 24, 12 चोक 48. मग इकडे 2 अंक आहेत. काय करावं लागणार मला इथे? 2 अंक आहेत. दुसऱ्यामध्ये फोड करावं लागणार. 2 अंक असतील तर कोणतं उचलून ठेवायचं? गुड. यामध्ये 2 भाग करा. 2 भाग करा. 4 इकडे उत्तरसाठी मांडून घ्यायचं आणि हे 2 काय करायचं आपण इकडे मिळवायचं. किती झाले ते? 50. ओके, दिस इज आन्सर. कळालं का? येस. मी एक तोंडी तुम्हाला गणित देतोय, या पद्धतीने करू शकता का? बघा, ट्राय करा. तोंडी करायचं. अरे लिहून नको. ब्रेन ऍक्टिव्हिटीज आहे ते. ब्रेन सुपर ऍक्टिव्ह होतोय. दररोज पहाटे लवकर उठल्यानंतर तुम्ही 2-3 गणित असे करा, दिवसभर तुमचा ब्रेन ऍक्टिव्ह राहणार. जे तुम्ही अभ्यास करणार सुपर लक्षात राहणार. असे काही टेक्निक्स आहेत ब्रेन ऍक्टिव्ह होण्यासाठी. येस, कम ऑन. 44 गुणिले 4. तुम्ही करून सांगू शकता. एक से 4. वाव, गुड. कोण सांगितलं? सर्वात फर्स्ट कोण सांगितलं? येस, प्लीज स्टँड अप. स्टँड अप. हा, कम ऑन, बिग वे. कोण सांगितलं तुमच्यात फर्स्ट? अरे उत्तर सांगून का बसला रे? येस, कम ऑन. अरे उपायची नाव सांगायचं आहे. कोणतं नाव सांग? अरे इकडे. हा, तेवढं वेळ नाही करायचं. उत्तरला फास्ट उत्तर दिला. इकडे जा, तिकडे जा. सांग जोरात. शिवम सावळी. येस. वर्ग सांग. येस. शाळेचं नाव? पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा. ओके, थँक्यू. टेक्निक सोपं वाटतंय की टफ वाटतंय? सोपं वाटतंय. थँक्यू. तुम्हाला कसं वाटतंय? गुड. ओके, थँक्यू. आणखीन एक टेक्निक मी आणखीन एक तुम्हाला गुणाकार देतोय. कोण सांगू इच्छिता? सेम याच टेक्निक मध्ये. Who want to answer? हे सांगू शकता सर्व मिळणार. क्वेश्चन आहे 99 into 9. हा, 99 गुणिले 9. सांगा लवकर. 891. कोण सांगितलंय ते? सांग पुढे. कोण सांगितलंय? येस, कम ऑन. इकडे नाव ते सांग. इकडून इथून. हा, घे इकडे. येस, एक मिनिट. जरा जोरात सांगे. साऊंड जोरात येऊ दे. शफा पटेल. येस. 99 गुणिले 9चं उत्तर काय येणार? 891. जोरात सांगायचं. 891 जोरात. येस, ओके. तुझं पूर्ण नाव सांग. शफा पटेल. येस. क्लास? 10th क्लास. हा, शाळेचं नाव? पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा. गुड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके, नको साडी नको. ओके, दुसरं मी तुम्हाला एक वर्ग करायचं शिकवतो. वर्ग कसं करायचं? आता गुणाकार जयवरात मी आपण क्लोज करूया बेटा. येस, कम ऑन. आता एक वर्ग शाळेच्या सिस्टीम मध्ये मी देतोय. हे बघा, वर्ग मी देतोय आणि भागाकार दोन्ही मध्ये देतोय. हे बघा, कम ऑन. से 93चा वर्ग. 1 ते 50 चे वर्ग भरपूर झाले तुमच्या अभ्यासासाठी. तरी देखील आता तुम्ही 100 आणि त्यापुढचे मी वर्ग करू शकता. हे बघा, काय करायचं? वर्ग करते वेळी वैदिक टेक्निक. 9चा वर्ग घ्यायचा. 9चा वर्ग 81. 3चा वर्ग 9 हे उत्तर बरोबर आहे. पण टेक्निकल आन्सर म्हणजे वर्ग नेहमी कमीत कमी 2 अंकी संख्यामध्ये वर्ग सांगायचा. म्हणजे हे 0 नाही येणार. 3चा वर्ग 9 बरोबर आहे.
पण टेक्निकल आन्सर इज 0 नाही. तसेच 1 चा वर्ग 1 बरोबर आहे, पण टेक्निकल आन्सर इज 0 1. 2 चा वर्ग 0 4 टेक्निकल आन्सर. तुम्ही जर IAS IPS आणि MPSC ला वगैरे गेलात तर ओरल मध्ये असे क्वेश्चन विचारतात. कमीत कमी वर्ग 2 संख्येत जायचं, मग जास्त किती असू शकते. बघा इथं टेक्निक बघा, पहिल्याचा वर्ग दुसऱ्याचा वर्ग. शेवटी इथं 1 प्लेस सोडायचं आणि ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा. दोन्हींचा गुणाकार 9 त्रिका 27 9 त्रिका 27 त्याचं डबल करायचं. 27 चं डबल 54 इथं मिळवायचं. हे बघा इथे एक टेक्निक आहे. हे 9 हे 4 हे 6 आणि हे 8 म्हणजे 53 चा वर्ग 86 49. येस 8649. इथं बघा शाळेचं गणित जे आहे मॉडर्न मॅथ्स म्हणतोय याच्यामध्ये आहे बघा. हे बघा पहिल्याचा वर्ग a², दुसऱ्याचा वर्ग दॅट इज b² प्लस इथं आपण या दोन्हीचा गुणाकार केला ab गुणाकार ab आणि त्याचा डबल केला 2ab म्हणजे a प्लस b होल स्क्वेअर. a अधिक b कंसाचा वर्ग त्याचा सूत्र आहे ते. त्या ब्रिटिशांनी काय केले, हेच टेक्निक वापरून तिकडे सूत्र बनवले. a अधिक b कंसाचा वर्ग a चा वर्ग b चा वर्ग अधिक 2ab. कळालं का हे. आता याच पद्धतीने तुम्ही सर्व वर्ग करू शकता. A to Z तुम्हाला वर्ग तोडले येतात. 1 ते 50 चे भरपूर आहे, तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी भरपूर झाले सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामला, पण आता तुम्ही भरपूर वर्ग करू शकता. ओके, शेवटचे एक तुम्हाला भागाकार देतोय दोन्ही मध्ये. हे बघा लास्ट भागाकार 1 2 3 4 याला भागिले 5. मग भागात आता गुणाकार मध्ये एकच टेक्निक, वर्गामध्ये एकच टेक्निक पूर्ण जगाला, पण भागाकार मध्ये 5-6 टेक्निक आहे. 2 ने वेगळं, 3 ने वेगळं, 7 ने वेगळं, 11 ने, 13 ने, 19 असे 5-7 टेक्निक आहेत. इथे एक त्यापैकी एक मी देतोय तुम्हाला, बाकी माझे डे बाय डे तुम्हाला YouTube मध्ये मिळतील पुढे जाऊन. एकचं बघा म्हणजे 5 कसं 5 ने जर 5 ने भागाकार असेल तर इथे दिलेला नंबर डबल करून घ्यायचा. दिलेला नंबर डबल करून घ्यायचा. 4 चा डबल 3 चा डबल 2 चा डबल 1 चा डबल 2 झाला. दिलेला नंबर डबल करून घ्यायचा आणि इकडे 5 1 आहे 1 तर आपण 1 सोडून पॉइंट द्यायचा. 1 सोडून पॉइंट द्या. झालं ते उत्तर. हा गणित सोडून झालं, डायरेक्ट उत्तर. कळालं. हे बघा दिलेला नंबर डबल करायचा. इथं 1 असेल तर 1 प्लेस सोडून पॉइंट द्यायचा. इकडे 2 असतील तर 2 सोडून द्यायचं. आता हेच आपण स्कूल सिलेबस मध्ये कसं सोडवतात बघा. स्कूल सिलेबस यालाच आपण 1 2 3 4 त्याला 5 ने भागाकार करायचं भागिले 5. मग इथे याला काय करतोय आपण, हे 5ला 10 मध्ये रूपांतर करण्यासाठी आपण 2 देतोय. तुम्ही दररोज अभ्यासात हे दररोज फॉलोअप करत असता. पुन्हा हेच 2 वरती देतोय आपण. हे 2 10 बनवण्यासाठी 5ला आणि हे 2 म्हणजे हेच 2 असतंय, पण हे रेशियो बॅलन्स ठेवायला, प्रमाण समान ठेवण्यासाठी. तर पुढे आपण याला सोडवतोय. 5 दोन्ही 10 2 चोक 8 2 3 6 2 4 2
शून्य आहे म्हणून 1 पॉइंट सोडून पॉइंट ठेवतो, 1 सोडून 2 4 6.8 हे झालं स्कूल मेथड, शाळेचे सोडवण्याचं. आपल्या ब्रिटिशांनी काय केले माहितीये का, आपलंच मेथड घेतले त्याने वैदिक. आम्ही सांगितलं डबल करा, त्यांनी काय केले डबल मांडणी केली, एक स्टेप वाढवले, पुन्हा ते स्टेप सोडवून ठेवले, पुन्हा इकडे ते मांडणी केली उत्तराचे. म्हणजेच आपण सांगितलं डबल करा आणि एक काही एक सोडून पॉइंट द्या, त्यांनी असे एक स्टेप्स मांडले. ठीक आहे, आता शाळेचं सिलेबस ब्रिटिशांनी दिले पण तेही आमचंच फॉर्म आहे. मग दोन्ही जर तुम्ही फॉलोअप केला तर सुपर बनू शकता. हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सोपं जाईल आणि याच्यामुळे डायरेक्ट उत्तर येतील. मग तुम्ही कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह इंजिनिअरिंग JEE सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम MPSC IAS IPS कुठेही तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला गेला, बँकिंग सर्वत्र हेच तुम्हाला उपयोग पडते. आणि हे जर माहिती असेल तर खूप छान, दोन्हीचा उपयोग होतो. फॉलोअप करू शकता का? ठीक आहे. आता अजून बाकी बरेच गोष्टी देणं बाकी आहे पण वेळेचं बंधन आहे आपल्याला. पण माझे कुठलेच लेक्चर तुम्हाला मिस होणार नाही. माझं YouTube चॅनल यूज करा, अंकुश दुर्गी चॅनलला आज घरी गेल्यानंतर सबस्क्राईब करा. अंकुश दुर्गी मराठी मीडियमला बी करा आणि अंकुश दुर्गी जुन्या चॅनलमध्ये कंसात इन मराठी असणार, ते व्यवस्थितपणे फॉलोअप करा. आणि आज रात्री तुमचे 2 व्हिडिओ येत आहेत, हे तुमचं पलीकडचे एक ज्युनियरांचं दोन्ही व्हिडिओ वरती असतील आणि त्याच्या खाली तुम्हाला युजफुल काही व्हिडिओ मी बनवून सरांना मी ते व्हिडिओ शेअर करत आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती. सरांनी तुम्हाला काही व्हिडिओ मेसेज लिंक शेअर करतील. तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून बेल करून सर्वांना शेअर करा तुमच्या सर्व लोकांना. इज इट क्लिअर? ओके. आपल्या पंडित दीनदयाळ माध्यमिक विद्यालय आजरा आपल्या HM सरांनी, आपले सर्व स्टाफ मेंबर्स आणि आपण सर्वांनी मिळून माझे विचार मांडण्यासाठी अमूल्य असं वेळ दिलेला. आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक्यू. आज आपल्याकडे अंकुश दुर्गे सर आले. त्यांनी आपली प्राचीन शिक्षण पद्धती वैदिक गणित अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे. कोणतंही गणित या ठिकाणी गणित असू दे, त्या ठिकाणी भागाकार गुणाकार वर्गमूळ अतिशय सोप्या पद्धतीनं आपली भारतीय प्राचीन काय ती पद्धत होती ती ब्रिटिशांनी या ठिकाणी कालबद्ध केली आणि आपली या ठिकाणी पद्धत सुरू केली. खरं तर या ठिकाणी भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे, भारतीय काय गणित जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि ही पद्धत जी आहे ती आता सर्व विद्यार्थ्यांनी जर फॉलो केली तर खरोखरच तुम्ही कुठेच कमी पडणार नाही. स्पर्धा परीक्षांना सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सामोरे जाल आणि नक्कीच तुम्ही यश मिळवाल. सर या ठिकाणी आले, तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं मी सरांचा खूप खूप